इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीबद्दल बोलताना अनेकदा एका किल्ल्याचं उदाहरण दिलं जातं. मजबूत भिंती, मोठा दरवाजा, खंदक वगैरे. पण आजच्या जगात हे उदाहरण थोडं अपुरं वाटतं. विचार करा, आपला किल्ला फक्त जमिनीवर नाहीये, तो आकाशात म्हणजे क्लाउडमध्ये पण पसरला आहे. त्याचे काही बुरुज आपल्या ऑफिसमध्ये आहेत, काही सैनिक घरून काम करत आहेत आणि आणि किल्ल्यात येणारे जाणारे रस्ते तर हजारो आहेत. मग अशा गुंतागुंतीच्या किल्ल्याचं संरक्षण करायचं तरी कसं? आज आपण याच विषयावर खोलात जाणार आहोत. आपल्या एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक ॲडव्हान्स्ड लर्निंग पाथ आपल्यासोबत शेअर केला आहे, ज्याचं नाव आहे डिझाईन सिक्युरिटी सोल्युशन्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. आता ॲडव्हान्स शब्द ऐकून घाबरू नका. आमचा उद्देश हा नाही की सास पास म्हणजे काय हे नव्याने सांगावं, कारण ते आपल्या श्रोत्यांना माहीत आहेच. आपला उद्देश आहे या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष डिझाईन करताना ज्या अडचणी येतात ना, आणि त्यामागची विचार प्रक्रिया ती समजून घेणं. अगदी बरोबर. आपण फक्त काय यावर नाही, तर का आणि कसं यावर जास्त लक्ष देणार आहोत. हा लर्निंग पाथ म्हणजे केवळ काही साधनांची यादी नाहीये, तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे. यात एकूण 5 मॉड्यूल्स आहेत, जे आपल्याला एका संरक्षणात्मक डिझाईनच्या प्रवासावर घेऊन जातात. चला तर या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. पहिला मॉड्यूल आहे सॅस, पॅस आणि IaaS सेवा सुरक्षित करण्यासाठी आवश्यकता निश्चित करणे. आपण सगळ्यांनीच क्लाउड सर्व्हिस मॉडेल्सची ती पिझ्झावाली गंमत ऐकली आहे. म्हणजे बाहेरून ऑर्डर करणं, घरी आणून बेक करणं किंवा अगदी पिठापासून बनवणं. पण गंमत बाजूला ठेवूया. खरी डोकेदुखी तेव्हा सुरू होते जेव्हा या तिन्ही प्रकारच्या सेवा एकत्र काम करतात. म्हणजे डेटा सॅस ॲप्लिकेशनमधनं पॅस प्लॅटफॉर्मवर येतो आणि IaaS वरच्या डेटाबेसमध्ये साठवला जातो. मग जबाबदारी नक्की कोणाची? आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. अच्छा. याला रिस्पॉन्सिबिलिटी गॅप्स म्हणतात. जबाबदारीमधलं अंतर. म्हणजे नेमकं काय? कंपन्या जेव्हा IaaS वरून पॅसवर जातात ना, तेव्हा त्यांना वाटतं की आता सगळी सुरक्षा बघायची जबाबदारी प्लॅटफॉर्म पुरवणाऱ्या कंपनीची आहे. पण तसं नसतं. अजिबात नाही. ते हे विसरतात की त्या प्लॅटफॉर्मवर चालणारं ॲप्लिकेशन आणि त्यातून वाहणारा डेटा तो अजूनही त्यांच्याच जबाबदारीत येतो. एक्झॅक्टली. आणि बहुतेक सायबर हल्ले प्लॅटफॉर्ममध्ये नाही, तर ॲपमधल्या त्रुटींमुळे होतात. हां, मॉड्यूल आपल्याला हेच शिकवतो की प्रत्येक सेवेसाठी सिक्युरिटी बेसलाईन कशी ठरवायची, म्हणजे किमान नियमावली, जेणेकरून काही सुटणार नाही. म्हणजे प्रत्येक सेवेसाठी एक मिनिमम सुरक्षा नियमावली तयार करणे. याच मॉड्यूलमध्ये IoT, कंटेनर्स आणि AI वर्कलोड्सचा पण उल्लेख आहे. या आता केवळ भविष्यातल्या गोष्टी नाही राहिल्यात, तर आजच्या वास्तवाचा भाग आहेत. यांच्या बाबतीत सुरक्षेचा विचार कसा वेगळा असतो? खूपच वेगळा. IoT उपकरणांबद्दल बोलूया. म्हणजे स्मार्ट AC, फॅक्टरीमधील सेन्सर्स. यांची सर्वात मोठी अडचण ही आहे की ती खूप मोठ्या संख्येने असतात आणि अनेकदा त्यांच्यात पुरेशी सुरक्षा नसते. त्यांना सेट करा आणि विसरून जा असं समजलं जातं. पण हॅकरसाठी हे नेटवर्कमध्ये शिरण्याचं एक सोपं दार ठरतं, बरोबर? अगदी. विचार करा, एखाद्या हॉस्पिटलमधलं स्मार्ट MRI मशीन हॅक झालं तर काय होऊ शकतं? त्यामुळे या उपकरणांना वेगळ्या नेटवर्कवर ठेवणं म्हणजे सेगमेंटेशन आणि त्यांच्यावर सतत नजर ठेवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि कंटेनर्सचं काय? ते तर ॲप्लिकेशन्सना वेगळं आणि सुरक्षित ठेवण्यासाठीच बनवले आहेत ना? हो, पण धोका दुसरीकडेच असतो. डेव्हलपर्स अनेकदा वेळ वाचवण्यासाठी सार्वजनिक रिपॉझिटरीजमधून तयार कंटेनर इमेजेस वापरतात. अच्छा. पण या इमेजेसमध्ये काय आहे हे कोणी तपासलंय का? हे असं आहे की एखाद्या स्वयंपाक्याने बाजारातून तयार मसाल्याचा डबा आणावा, पण त्यात भेसळ असेल तर? याला सप्लाय चेन अटॅक म्हणतात ना? बरोबर. म्हणून हा मॉड्यूल शिकवतो की फक्त विश्वसनीय स्रोतांकडून इमेजेस कशा वापरायच्या आणि त्यांना स्कॅन कसं करायचं. आणि AI वर्कलोड्सच्या बाबतीत तर धोका अजून मोठा आहे. इथे फक्त डेटा चोरीचा प्रश्न नाहीये. तर AI मॉडेललाच चुकीच्या गोष्टी शिकवून त्याचे निर्णय बदलले जाऊ शकतात. अगदी. म्हणजे तुमचा हुशार सुरक्षा रोबोट चोराला मित्र समजून आत सोडू शकतो. म्हणजे पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण आपल्या किल्ल्यातील प्रत्येक खोली, प्रत्येक वस्तू आणि अगदी प्रत्येक माणसासाठी म्हणजे AI साठी सुरक्षेचे नियम निश्चित करतो. एकदा का हे नियम ठरले की मग पुढचा प्रश्न येतो, या सगळ्यावर एकाच वेळी लक्ष कसं ठेवायचं? आणि इथेच दुसरा मॉड्यूल येतो, हायब्रिड आणि मल्टी क्लाउड वातावरणात सिक्युरिटी पोस्चर मॅनेजमेंटसाठी सोल्युशन्स डिझाईन करणे. बरोबर. सिक्युरिटी पोस्चर म्हणजे योगासन नाही, तर आपल्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा हेल्थ चेकअप.
आपली संरक्षण व्यवस्था किती मजबूत आहे, कुठे कमजोरी आहे, आपण हल्ल्यासाठी किती तयार आहोत याचं सतत मूल्यमापन करणं. आणि जेव्हा आपलं काही इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या ऑफिसमध्ये म्हणजे ऑन प्रिमाइस काही अश्योरवर आणि काही इतर क्लाउडवर पसरलेलं असतं, तेव्हा हे हेल्थ चेकअप खूपच गुंतागुंतीचं होतं. हो, हे असं आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय, जिम आणि योगा क्लास अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाता. मग या सगळ्याचा एकत्रित रिपोर्ट कसा मिळणार? आणि हा एकत्रित रिपोर्ट देण्यासाठीच मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड, अज्युअर आर्क आणि मायक्रोसॉफ्ट क्लाउड सिक्युरिटी बेंचमार्क म्हणजे MCSB सारखी साधनं आहेत, बरोबर? डिफेंडर फॉर क्लाउड म्हणजे एक असा सुरक्षा रक्षक जो तुमच्या सगळ्या मालमत्तांवर 24 तास नजर ठेवतो. पण अज्युअर आर्कबद्दल मला एक प्रश्न आहे. हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व्हरना एकाच जागेवरून नियंत्रित करतं, हे खूप सोयीचं आहे. पण यामुळे एक सिंगल पॉइंट ऑफ फेलियर तयार होत नाही का? म्हणजे जर अज्युअर आर्कचंच नियंत्रण हॅक झालं तर सगळं साम्राज्यच धोक्यात येईल. खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि याचं उत्तर झिरो ट्रस्ट या संकल्पनेत दडलेलं आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलू. पण थोडक्यात सांगायचं तर ॲज्युअर आर्कसारख्या साधनांना स्वतःलाच खूप कडक सुरक्षा नियमानुसार डिझाईन केलेलं असतं. ते लीस्ट प्रिव्हिलेज ॲक्सेस म्हणजे किमान आवश्यक अधिकार या तत्वावर काम करतं. अच्छा, म्हणजे प्रत्येक कृतीसाठी स्वतंत्र परवानगी आणि ओळख पटवावी लागते. अगदी. जादूची कांडी असली तरी ती चुकीच्या हातात पडू नये याची पूर्ण काळजी घेतलेली असते. आणि MCSB हे केवळ एक रिपोर्ट कार्ड नाही. कंपन्यांना GDPR किंवा PCI सारख्या नियमांचं पालन करावं लागतं. MCSB हे पालन करत असल्याचा पुरावा म्हणजे कंप्लायन्स एव्हिडन्स आपोआप तयार करतं. त्यामुळे ऑडिटर्सचं काम खूप सोपं होतं. साधनं मदत करतात. आता आपण आपल्या किल्ल्याच्या एकूण आरोग्याकडून त्याच्या सीमांवर असलेल्या प्रत्येक प्रवेशद्वाराकडे वळूया. आणि हाच आहे तिसरा मॉड्यूल, सर्व्हर आणि क्लायंट एंड पॉइंट सुरक्षित करण्यासाठी सोल्युशन्स डिझाईन करणे. एकदम अचूक संक्रमण. कारण तुमची एकूण सुरक्षा व्यवस्था कितीही चांगली असली तरी ती तिच्या सर्वात कमकुवत दुव्या इतकीच मजबूत असते. आणि अनेकदा हा कमकुवत दुवा असतो एंड पॉइंट. एंड पॉइंट म्हणजे नेटवर्कला जोडलेलं कोणतंही उपकरण. काही वर्षांपूर्वीपर्यंत एंड पॉइंट म्हणजे फक्त लॅपटॉप आणि सर्व्हर असायचे. हो, पण आता त्यात तुमचा मोबाईल, फॅक्टरीमधला रोबोट, हॉस्पिटलमधला व्हेंटिलेटर आणि अगदी ऑफिसच्या लॉबीमधला स्मार्ट TV सुद्धा येतो. प्रत्येक एंड पॉइंट म्हणजे हल्लेखोरासाठी एक संभाव्य दरवाजा. आणि इथेच OT म्हणजे ऑपरेशनल टेक्नॉलॉजी आणि ICS म्हणजे इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टमचा मुद्दा येतो. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जिथे डेटाची सुरक्षा महत्त्वाची असते. पण OTमध्ये म्हणजे पॉवर प्लांट, धरण किंवा फॅक्टरीच्या मशिनरीमध्ये प्रत्यक्ष भौतिक सुरक्षा आणि माणसांचे जीव धोक्यात असतात. या दोन्ही जगातल्या सुरक्षेच्या गरजा खूप वेगवेगळ्या असतात. बरोबर. आणि इथेच मोठा संघर्ष निर्माण होतो. IT सुरक्षा टीम म्हणते प्रत्येक उपकरणावर नवीन पॅच लगेच इन्स्टॉल करा. पण OT इंजिनियर म्हणतो, थांबा, मी धरणाचं नियंत्रण करणारं सॉफ्टवेअर तुमच्या पॅचसाठी बंद करू शकत नाही. ते 20 वर्षांपासून व्यवस्थित चालते, त्याला हात लावू नका. कारण OT जगात अवेलेबिलिटी आणि स्टेबिलिटी म्हणजे उपलब्धता आणि स्थिरता सर्वात महत्त्वाची असते. अगदी. त्यामुळे इथे डिफेंडर फॉर IoT सारखी साधनं वापरली जातात, जी या उपकरणांच्या कामात कोणताही अडथळा न आणता त्यांच्या नेटवर्कमधील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवतात. ती पॅसिव्ह मॉनिटरिंग करतात. ॲक्सेसचाही उल्लेख आहे. कोरोनानंतर तर हे खूपच महत्त्वाचं झालंय. पण VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क पुरेसं नाही का? पूर्वी VPNला सुरक्षित मानलं जायचं. पण VPNची अडचण अशी आहे की एकदा का वापरकर्ता VPNशी जोडला गेला की त्याला संपूर्ण नेटवर्कचा ॲक्सेस मिळतो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची चावी आहे म्हणून तुम्हाला राजमहालात, खजिन्यात कुठेही फिरण्याची परवानगी आहे? बरोबर. झिरो ट्रस्ट मॉडेल हे नाकारतं. ते म्हणतं, तुम्ही मुख्य दरवाजातून आत आला असाल तरी तुम्हाला प्रत्येक खोलीत जाण्यासाठी पुन्हा ओळख पटवून परवानगी घ्यावी लागेल. आजकाल ZTNA म्हणजे झिरो ट्रस्ट नेटवर्क ॲक्सेस वापरला जातो, जिथे प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी, प्रत्येक सेशनसाठी स्वतंत्रपणे ॲक्सेस दिला जातो. त्यामुळे धोका खूप कमी होतो. म्हणजे प्रत्येक दरवाजा आणि खिडकीला कुलूप लावून झाल्यावर आता आपण किल्ल्यातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणार आहोत. आणि हाच आहे आपला चौथा मॉड्यूल, नेटवर्क सिक्युरिटीसाठी सोल्युशन्स डिझाईन करणे. उत्तम उदाहरण.
कारण एंड पॉइंट सुरक्षित असले तरी त्यांच्यात होणारी डेटाची देवाणघेवाण सुरक्षित नसेल तर काहीच उपयोग नाही. पूर्वी कॅसल अँड मोट म्हणजे किल्ला आणि खंदक ही संकल्पना होती. बाहेरून हल्ला करणं खूप कठीण, पण एकदा का आत आलात की सगळं मोकळं. पण आजकाल आपण मानून चालतो की हल्लेखोर आधीपासूनच आतमध्ये असू शकतो. हो, मग अशावेळी नेटवर्क सेगमेंटेशन म्हणजे नेटवर्कचे छोटे छोटे भाग करणं ही संकल्पना कामी येते. हे म्हणजे एका मोठ्या किल्ल्यात अनेक छोटे छोटे किल्ले बनवण्यासारखं आहे का? हो, तुम्ही तसं म्हणू शकता. याचा मुख्य उद्देश ब्लास्ट रेडियस कमी करणे हा आहे. म्हणजे जर तुमच्या नेटवर्कच्या एका भागात व्हायरस पसरला तर तो त्याच भागापुरता मर्यादित राहील, संपूर्ण नेटवर्कमध्ये पसरणार नाही. जसं जहाजांमध्ये पाणी शिरू नये म्हणून वेगवेगळे कप्पे असतात, तसं एका कप्प्यात पाणी शिरलं तरी बाकीचं जहाज सुरक्षित राहतं. अगदी. व्हर्च्युअल नेटवर्क्स म्हणजे व्ही-नेट्स आणि सबनेट्स वापरून हे केलं जातं. आणि ट्रॅफिक फिल्टरिंग म्हणजे या कप्प्यांमध्ये कोण येऊ जाऊ शकतं यावर नियंत्रण ठेवणं. एकदम बरोबर. नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप्स म्हणजे NSGs हे तुमच्या प्रत्येक कप्प्याच्या दारावर बसलेले ट्रॅफिक पोलीस आहेत. ते प्रत्येक डेटा पॅकेटला तपासतात आणि ठरवतात की त्याला आत जायची परवानगी आहे की नाही. आणि हे नियम खूप कडक असतात. अच्छा. जे आवश्यक नाही ते ब्लॉक करा. याऐवजी जे स्पष्टपणे परवानगी दिलेलं आहे फक्त तेच येऊ द्या, या तत्वावर काम चालतं. याशिवाय नेटवर्क मॉनिटरिंग म्हणजे या सगळ्या वाहतुकीवर CCTV कॅमेऱ्यांसारखी नजर ठेवणं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच धोक्याची सूचना देणं. म्हणजे आता आपण पायाभरणी केली, एकूण आरोग्य तपासलं, दरवाजे खिडक्या सुरक्षित केल्या आणि अंतर्गत रस्तेही नियंत्रित केले. आता वेळ आली आहे परीक्षेची. आणि त्यासाठीच आहे 5वा आणि शेवटचा मॉड्यूल, इंटरॅक्टिव्ह केस स्टडी, एंड पॉइंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित करणे. ही केवळ परीक्षा नाही तर एक प्रकारचं फ्लाईट सिम्युलेटर आहे. सगळी थिअरी शिकल्यानंतर तुम्हाला एका काल्पनिक कंपनीची केस फाईल दिली जाते, जिच्या सुरक्षा व्यवस्थेत अनेक गंभीर त्रुटी आहेत. तुम्हाला एका सायबर सुरक्षा सल्लागाराची भूमिका निभावावी लागते. कंपनीचं क्लाउड सेटअप चुकीचं आहे, फॅक्टरीमधला OT नेटवर्क असुरक्षित आहे आणि कर्मचारी कुठूनही कसंही नेटवर्कला जोडले जात आहेत. हे तर खूपच आव्हानात्मक वाटतंय. मग यात नक्की काय करायचं असतं? फक्त योग्य साधनं निवडायची? नाही, त्यापेक्षाही जास्त. यात तुम्हाला धोक्यांना प्राधान्य द्यायला शिकवलं जातं. तुमच्याकडे मर्यादित बजेट आणि वेळ आहे. तुम्ही सगळं काही एकाच वेळी सुरक्षित करू शकत नाही. मग आधी फॅक्टरीमधील धोकादायक OT सिस्टम सुरक्षित करणार की कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपमधील डेटा लीक थांबवणार? बरोबर. कोणता धोका व्यवसायासाठी जास्त मोठा आहे? तुम्हाला या केस स्टडीमध्ये फक्त तांत्रिक नाही तर व्यावसायिक निर्णयही घ्यावे लागतात. आणि हे सगळं करताना झिरो ट्रस्ट ही संकल्पना केंद्रस्थानी असते, बरोबर? म्हणजे कधीही विश्वास ठेवू नका, नेहमी पडताळा. याचा अर्थ असा होतो का की फॅक्टरीमधील रोबोट त्याच्या बाजूला असलेल्या सर्व्हरशी बोलत असला तरी दोघांनाही प्रत्येक वेळी आपली ओळख पटवावी लागेल? अगदी तसंच. भौगोलिक जवळीक किंवा नेटवर्कमधील स्थान यावर विश्वास ठेवला जात नाही. प्रत्येक कनेक्शन, प्रत्येक डेटा ॲक्सेस, मग तो आतून असो वा बाहेरून, त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. हाच आधुनिक सायबर सुरक्षेचा पाया आहे. हा केस स्टडी तुम्हाला आधीच्या 4 मॉड्यूल्समध्ये शिकलेल्या सर्व गोष्टी एकत्र वापरून एक संपूर्ण, व्यावहारिक आणि मजबूत सुरक्षा डिझाईन तयार करायला शिकवतो. तर आज आपण या ॲडव्हान्स्ड लर्निंग पाथच्या माध्यमातून एका डिजिटल किल्ल्याच्या संरक्षणाचा सखोल आढावा घेतला. केवळ सेवांची ओळख करून न घेता त्यांच्या एकत्र वापरामुळे निर्माण होणारे धोके, हायब्रिड जगात एकाच वेळी सगळीकडे लक्ष ठेवण्याचं आव्हान, IT आणि OT मधला संघर्ष आणि शेवटी झिरो ट्रस्ट या तत्वावर आधारित एक समग्र डिझाईन कसं तयार करायचं हे आपण पाहिलं. या सगळ्यातून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षा ही काही उत्पादनं विकत घेऊन इन्स्टॉल करण्याची गोष्ट नाहीये. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आणि एक विचार करण्याची पद्धत आहे. यात तुमच्या नेटवर्कमधील सर्वात लहान स्मार्ट बल्बपासून ते सर्वात मोठ्या क्लाउड डेटाबेसपर्यंत प्रत्येक घटकाचा विचार करून एक बहुस्तरीय संरक्षण भिंत उभी करावी लागते, जी सतत बदलत्या धोक्यांनुसार स्वतःला बदलू शकते. एक शेवटचा विचार मनात येतोय. हा संपूर्ण लर्निंग पाथ सोल्युशन डिझाईन करण्यावर म्हणजे नकाशा बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो. पण नकाशा कितीही चांगला असला तरी प्रत्यक्ष प्रवास रोज करावा लागतो. एखादी कंपनी हे डिझाईन प्रत्यक्षात लागू कसं करते आणि जेव्हा एखादा असा नवीन धोका समोर येतो ज्याचा विचार मूळ डिझाईनमध्ये केलाच नव्हता तेव्हा काय होतं? हा एक उत्तम प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला सिक्युरिटी ऑपरेशन्स किंवा सेकऑप्सच्या जगात घेऊन जातं. डिझाईन करणं हे एक मजबूत घर बांधण्यासारखं आहे,
पण ऑपरेशन्स म्हणजे त्या घरात रोज राहणं, त्याची देखभाल करणं, अचानक नळ फुटल्यास तो दुरुस्त करणं. आणि न बोलावलेले पाहुणे म्हणजे हॅकर्स आल्यास त्यांना बाहेर काढणं. अगदी. एक चांगलं डिझाईन या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बनवलेलं असतं. त्यात धोक्यांवर नजर कशी ठेवायची, हल्ला झाल्यास काय करायचं आणि नवीन धोक्यांनुसार डिझाईनमध्ये बदल कसे करायचे या सगळ्याचं नियोजन असतं. पण ती एक वेगळी आणि तितकीच रोमांचक चर्चा आहे जी आपण पुढच्या वेळी नक्की करू.